आपण बेसिकली डिस्कस केलं हे काय कशाची. ओ हो. AOID. ठीक आहे चांगलं. मी नाही इन्स्टाला. नाही रे बाबा. इकडे लक्ष द्या. ठीक आहे. चलो आगे बढ़ते हैं. हा ना. ठीक आहे चालेल चालेल हा. ठीक. अरे गप बस रे काय करायचं आपल्याला थांबा. एकदा 12th पास आउट व्हा त्यानंतर ना आरामात तुम्हाला ते काय भेटेल माहिती का कुठे ना कुठे तरी ते नॉट अन अटेम्प्टला तुम्ही आहात ना. बस मग तिथनं परत मग मी पण भेटून जाईल तुम्हाला. नॉट अन अटेम्प्ट कोणाचं माहिती आहे ना. बस त्यांच्यामध्ये घावलं की मी पण तुम्हाला सापडून जाईल ना काळजी करू. आता बारावीवरती लक्ष देऊ कळते ना कळते का? अभ्यासाकडे लक्ष द्या कळते का. इकडे लक्ष द्या चला. आता बघा आपल्याला एंट्री मारायचा लास्ट टॉपिक आपल्याला रे आता. हा इनफर्टिलिटी. काढा बघू इनफर्टिलिटीचा टॉपिक. हा काय डेफिनेशन दिलं इनफर्टिलिटीची. काय म्हणता इनफर्टिलिटी. अरे वाचो वाचो वाचो. मला 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 झालं वाचून सर संपलं. संपलं ना कुठे तुझी इन्सायटी. काढ बाहेर तिला. हा लाजत असेल बाहेर काढ. हा ठीक आहे अजून कोण बिना इन्सिटीचा आहे. हा आहे ना. ठीक आहे चलो देखते NCRT काय दिले बघायचं. बर चॅप्टर कम्प्लीट असणार आहे ना एक्झामला आता सांगून देतोय परत असं नका म्हणून सर नाही हे नाही ते नाही म्हणून. सगळे असणार आहेत. कुठे गेलं. कुठे आहे कीबोर्ड. देवा असं कोण करतं. कीबोर्ड. ठीक आहे चलो देखो अभी. एनसीटी चे ऍज इट स्टेटमेंट फक्त तुम्हाला काय करायचे की अरे देवा ही नाही की र. कोणते रे 107 104 हे असेल. हेच आहे चलो आगे बढ़ो. अरे परत गायब झालं तर अवघड होतं. बरं हे क्लिअर झालं ना तुम्हाला याच्यामध्ये. लास्ट स्टेटमेंट मध्ये हे तुम्हाला दिलंय की पर्टिक्युलरली जर का STI अवॉइड करायचे असतील तर पहिली गोष्ट इथे काय दिलेलं आहे. अवॉइड सेक्स विथ काय असणार अननोन पार्टनर्स और इव्हन काय असणार यांच्यामध्ये मल्टिपल पार्टनर्स. ते तुम्हाला बेसिकली माहित असायला पाहिजे राईट ना. आता अननोन पार्टनर मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर राईट ना तर मेनली काय असतं बघा. तुम्ही इन जनरल मध्ये आतापासूनच आहे सुरुवातीपासूनच आता मी सांगतो तोंडात जर का कोणाला दिसलं आता काढून टाक तोंडात चला फेकून देते जे काय असेल ते. ऋषा काय काय सगळं बसला सांग बघू त्याच्यामध्ये. एकदा सांगितले का नाही तुम्हाला बंद करा म्हणून तिथं म्हशीसारखं नुसतं चालू ठेवायचं सॉरी रेड्यासारखं चालू ठेवायचं. हा आणि तू काय गाय. हा ठीक आहे. सो काय करा मध्ये खाणं पिणं बंद करा ते. काय खातोस मला सांग बघू. हा का पण व्यस्त जायला नाही का 2 रुपये. 200 रुपये काय पण. असेल असेल बाबा आता काय तुम्ही कुठनं बाहेरून राहिनी घेऊन आलं तुम्ही. बंद करा तोंड बंद करा खाऊन टाक त्याला. चावून टाक सगळं त्याला. बघा आपण याच्यामध्ये काय मेंटेनेशन केलं होतं. मी तुम्हाला हे सांगत होतो अर्ली एज पासूनच सुरुवातीला बेसिकली काय असणार आहे एक प्रॉस्टिट्यूट नावाची बेसिकली कन्सेप्ट तुम्ही खूप वेळा ऐकले असणार आहे राईट ना. सो या केसमध्ये जो असणार आहे अननोन पर्सन असणार राईट ना. इन जनरल मध्ये जर का प्रॉस्टिट्यूट जर डिस्कस करायला गेलं तर त्यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द चान्सेस त्याची तुम्हाला मी 7 ते 8 डिसीजेस सांगितलेत ना. हेपेटायटिस बी हर्पीस व्हायरस त्यानंतर हर्पीस असणार आहे एड्स असणार आहे इव्हन काय असणार क्लॅमेडायसिस ट्रॅकोमॉनासिस याचे डिसीज असणार आहे जनरली तुम्हाला बघायला भेटणार आणि एखादा पर्सन जर का फिजिकल जी बेसिकली नीड असणार आहे फुलफिल करण्यासाठी असं जर का काय करत असेल तर डेफिनेटली इन्फेक्शन कंपल्सरी होताना बघायला भेटणार आहे.
ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय सांगितली, मल्टिपल पार्टनर्स मेनली मेन्शन करून टाकलेत, राईट ना. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये एक गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथी, असं जर का खेळत बसलो तर डेफिनेटली कोणामधून कसा इन्फेक्शन होऊन जाईल काही सांगू शकत नाहीये, राईट ना. होल लाईफ बेसिकली डिस्ट्रॉय होऊ शकते. देन त्यानंतर काय सांगितलं, ऑलवेज ट्राय टू यूज काय असणार कंडोम, इथं मेनली मेन्शन करून दिले फॉर द काय असणार आहे, येस, टू अवॉइड. पहिली गोष्ट म्हणजे काय असणार प्रेग्नन्सी, दुसरी म्हणजे काय असणार आहे एसटी. तरी रिझन तुम्हाला त्यांना बघायला भेटणार आहे. अरे पण काय असणार आहे, इन केस ऑफ काय असणार डाऊट, वन शुड गो टू काय असणार आहे क्वालिफाईड डॉक्टर, नॉट अ चौकातला डॉक्टर, राईट ना. जाल त्याच्याकडे बाबा ए असलं काहीतरी झालंय सांग आता काय करू, राईट ना. तर ते बाबा पहिल्यांदा बघून हसणार आहे, कोणाकडे आला राईट ना. हा समजून राईट ना, थांबायला मला फोटो काढून घेऊ दे, असा विषय होऊन जाईल. त्यामुळे समजून घ्या, उद्या जर का तुम्ही चांगले डॉक्टर जर बनले तर असला हसायचं नाही, फोटो बिटो काढायला बसायचं नाही. समजून घ्यायचं तुझे काय म्हणणं आहे काय नाही ते आयडेंटिफाय करून घ्यायचं, हे इन्फेक्शन कशामुळे झाले ते आयडेंटिफाय करून घ्या. समजून घ्या, जेनेटल रिजन मध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे ऑलवेज बेसिकली काय असणार, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतील अशातला काही भाग नाहीये बाळांनो. समजून घ्या. मोस्टली कसं होतं माहिती का, काही इन्फेक्शन आपण प्रॉपर हायजिनिटी मेंटेन न केल्यामुळे पण होऊ शकतात, राईट ना. समस्या याच्यामध्ये काय असणार आहे, सो समटाइम काय असणार आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये स्पेशली जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मी स्ट्रेट फॉरवर्ड काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये म्हणतोय. गर्ल्स मध्ये इन जनरल काय असणार आहे बघा, की ज्यावेळी ते मेन्स्ट्रुएशन फेज मध्ये असणार आहेत, ऑब्व्हियसली काय असणार आहे की तिथे वेट कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. तर अशा केसेसमध्ये त्या फिमेलमध्ये मॉइश्चराइज कंडिशन झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन पण होऊ शकतात, राईट ना. ही रिझन त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करणार आहेत. आता याच्यामध्ये काय संबंध सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनचा, राईट ना. बिकॉज ऑफ वॉट, हायजिनिटी मेंटेन न केल्यामुळे मेलमध्ये पण त्या केसेस होऊ शकतात. सो प्रॉपर्टी काय करायला तुम्हाला माहित असायला पाहिजे. पण जर का असं काय आयडेंटिफाय झालं, इट मे बी इन्फेक्शियस और इट मे बी काय असणार अदर कंडिशनमुळे, तर तुम्ही कोणाकडे गेला पाहिजे, येस क्वालिफाईड डॉक्टरकडे, राईट ना. अर्लियर बेसिकली केसमध्ये तुम्ही डिटेक्शन जर झालं तर कम्प्लीट तुम्हाला ट्रीटमेंट भेटून डायग्नोसिस करून इन्फेक्शनला आपण ओव्हरकम करू शकतो, हे तुम्हाला इन्क्लूड करून दिलं आहे. बट मी काल तीन तुम्हाला असे डिसीज सांगितले जे नॉन क्युरेबल आहेत. पहिला हेपेटायटिस बी, सेकंड जेनेटल हर्पेस, आणि थर्ड क्लिअर आहे ना. कंपल्सरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्हिंग करताना काय भेटलं का नाही तुम्हाला, असं काय देतो ना, एनसीटी बेस आहे ना सगळं कंटेंट. त्यामुळे एनसीटीच्या व्यतिरिक्त वेगळं काय करायची गरज नाही. एनसीटीच्या व्यतिरिक्त जे काही इम्पॉर्टंट असणार आहे ते तुम्हाला मी याच्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे. बरं, एनसीटीने तुम्हाला डिसीजची नावं दिलेली आहेत, बट क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांच्या पॉझिटिव्ह एजंट बद्दल विचारलेलं आहे. भेटले तर असे काय क्वेश्चन, मग यासाठी कम्प्लीट नॉलेज येते का त्याच्यामध्ये, नाही. म्हणून तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा कंटेंट देतोय जे की पीवायक्यू सॉल्व्ह करायला मदत करेल. त्यामागचा पर्पज समजून घ्या, थोडासा एक्स्ट्रा कंटेंट देतो याचा मागचं रिझन काय असणार आहे, पीवायक्यू तुम्हाला क्लिअर व्हावं, दॅट्स इट. फुल ऑफ नॉलेज तुम्ही राहावं, हे त्याच्या मागचं मेन रिझन आहे. नाव द लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर इज नथिंग बट काय असणार आहे, इनफर्टिलिटी. खूप इंटरेस्टिंग आणि खूप सिम्पल आहे, समजून घ्या, खूप आरामात तुम्ही याला कव्हर करून घेऊ शकता. स्टेटमेंट काय सांगतात बघा. आता इनफर्टिलिटीच्या केसमध्ये कसं असणार आहे म्हणून माहिती आहे का, दोन कंडिशन क्रिएट होऊ शकतात. एक तर कंडिशन काय असते माहिती का, स्टराईल एक कंडिशन असते, एक इनफर्टाईल कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. स्टराईल इज नथिंग बट काय असणार आहे माहिती का, जन्मजात जो बेसिकली काय करू शकत नाही, रिप्रोडक्शन करू शकत नाही, त्याला आपण स्टराईल असं मेंटेनेशन करतो. आणि इनफर्टाईलच्या कंडिशन मध्ये काय होतं बाळांनो माहिती का, की जन्मजात त्याच्याकडे बेसिकली गोनाड्स असणार आहेत, प्रॉपर प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स होणार आहेत. बट काही बेसिकली केसेसमुळे त्यांच्यामध्ये काय होतं की स्पर्मचं किंवा एगची क्वालिटी खराब होऊन जाते. त्या केसेसला आपण काय म्हणतो, इनफर्टिलिटी. क्लिअर होतंय. स्टेरिलायझेशन और स्टराईल आणि इनफर्टाईल याचं मिनिंग क्लिअर होतंय का. तीन वर्ड आहेत, स्टराईल, इनफर्टाईल आणि फर्टाईल. त्यातला कोण कॅपेबल आहे मला सांगा प्रोडक्शन करण्यासाठी, रिप्रोडक्शन करण्यासाठी. फर्टाईल असणार आहे, सेट ना. देन त्यानंतर ना इनफर्टाईल आणि स्टराईल हे दोन्ही बेसिकली कॅपेबल नाहीत. बाय बर्थ कोण नाही, राईट ना. आफ्टर दी बर्थ कंडिशन ती समस्या याच्यामध्ये काय असणार आहेत. आता यांना आपण काय करूया की समजून घेऊया बघा काय देतात. डिस्कशन ऑन काय असणार, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय सांगतात त्याच्यामध्ये, येस ना, क्लिअरली मेन्शन करून दिले. रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या केसमध्ये इनकम्प्लीट विदाउट काय असणार मेन्शन ऑफ इनफर्टिलिटी, राईट ना. मी आतापर्यंत सगळी बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल आपण रिप्रोडक्शनच्या केसमध्ये नंबर ऑफ बेसिकली पॉप्युलेशन कसं घडते कसं नाही हे चेकआउट केलं. फर्दर बेसिकली आपण काय केलं की ती रिप्रोडक्शनमुळे नंबर ऑफ बेसिकली पॉप्युलेशन वाढते, त्याला बर्थ कंट्रोल करण्यासाठी आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडचा युज केला. फर्दर आपण बेसिकली परमनंट आणि काय असणार त्याच्यामध्ये टेम्पररी मेथड ज्या काय दिल्या त्या सगळ्या डिटेलमध्ये अंडरस्टँड करून घेतलं. फर्दर आपण काय केलं की याच्यामध्ये जे स्पेसिफिकली एमटीपी असणार आहे, राईट ना, ती कशी केली जाते ते आपण डिस्कस केलं. नाव लास्ट टॉपिक जो आपण वेळला एसटीआय बद्दल डिस्कस केला. आता त्याच्यामध्ये लास्ट टॉपिक फक्त कोणता राहिला तुमची, इनफर्टिलिटी बद्दल. काय दिलं बघा, अ लार्ज नंबर ऑफ कपल्स ऑल ओव्हर द वर्ल्ड इन्क्लुडिंग काय असणार आहे इंडिया आर इनफर्टाईल. दॅट इज मिनिंग काय सांगते बघा, दे आर अनेबल टू प्रोड्यूस चिल्ड्रन इन स्पाइट ऑफ काय असणार आहे अनप्रोटेक्टिव्ह काय असणार आहे सेक्शुअल कोहेबिशन, राईट ना. आता याच्यामध्ये काय असणार आहे की स्पेसिफिकली मेल आणि फिमेल मध्ये
अनप्रोटेक्टेड क्वायटेस झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये काय होत नाही, प्रेग्नन्सी राहत नाही. तर अशा कपल्सला आपण काय म्हणतो, इनफर्टाईल कपल. काय म्हणणार आहे, इनफर्टाईल कपल. मिनिंग समजतं याचं, राईट ना. याच्यामध्ये काय त्यांनी काय स्पेसिफिकली कुठला कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज केलाय का, नाही, राईट ना. ही कंडिशन मेनली मेन्शन करून दिली. बट फर्दर याच्यामध्ये एक रिझन पण समजून घ्या की काय असणार आहे, कसं असणार आहे. आपण पॉईंट आता त्याच्यामध्ये समजून घेतो त्याचं रिझन काय काय असणार आहे बघा, राईट ना. इनफर्टाईल केसमध्ये येण्याचे रिझन एक 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 इन्सिडेंट करून दिले ना, त्यांच्याबद्दल आपण आता थोडंसं अंडरस्टँड करायला चालू करून देऊया. खूप इंटरेस्टिंग आहे, क्लिअर होऊन जाईल बघा. पहिली गोष्ट काय सांगितलं, इट कुड बी, काय असणार रिझन असणार आहे, फिजिकल असू शकतं. फिजिकल मध्ये काय होऊ शकतं सांगा मला, फिजिकल मध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो इनफर्टिलिटी मध्ये, हा बोला बोला, काय होऊ शकतं फिजिकली, काय प्रॉब्लेम होऊ शकतो. अरे यांच्यामध्ये गोनॅटचं फॉर्मेशन न होणं, ओव्हरीचं बेसिकली प्रॉपर फॉर्मेशन न होणं, और इव्हन काय असणार आहे की मेल मध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन ईडी होणं, राईट ना. त्यालाच इम्पॉर्टंट असं पण मेनली मेन्शन केलं जातं. काय असतं, इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, राईट ना. इम्पॉर्टन्सचं मिनिंग समजून घ्या कसं असणार आहे म्हणून, ईडी आता प्रेझेंट मोमेंट आपण म्हणतो ईडी, इरेक्टाईल डिस्फंक्शन, कोणाचा प्रॉब्लेम होतो, मेल मध्ये. फिमेलचं काय घेणं देणं नाही याच्यामध्ये, राईट ना. इम्पॉर्टंट कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. आता ईडी जर असेल, इरेक्टाईल जर का डिस्फंक्शन जर का मेल मध्ये होत असेल, तर समजून घ्या इथून बेसिकली फिमेलच्या व्हॅजिनल ट्रॅक मध्ये काय एंटर करू शकणार नाही, सेमेनच एंटर करू शकत नाही, कॉयटसच प्रॉपर होऊ शकत नाही, राईट ना. ती कंडिशन ते मेनली इन्क्लूड करून दिलेली आहे. फर्दर काय सांगतात बघा, कॉन्जेनॅटल. कॉन्जेनॅटलचं मिनिंग म्हणतं पाहून बाय बर्थ, काय असणार आहे, बाय बर्थ. बेसिकली काय असणार आहे तुम्हाला मेनली माहिती असायला पाहिजे, बाय बर्थ काय प्रॉब्लेम असू शकतो. बाय बर्थ काय असणार आहे, समजा याच्यामध्ये जर का काय कंडिशन झाले की टेस्टिस जर का इनसाइड द पर्टिक्युलरली ऍबडोमिनल कॅव्हिटी मध्येच राहिली, ह्या प्रोसेसला एक नाव दिलेलं आहे, क्रिप्टोरिचिडियम. आठवते का नाही. तर या केसमध्ये मला सांगा, फिजिकली बेसिकली काय झालं की बाय बर्थच टेस्टिस झाले नाहीत, त्या केसमध्ये पण त्यांना बेसिकली इनफर्टिलिटी होऊ शकते, राईट ना. बदर काय असणार आहे, डिसिजेस काय झालेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं ना आता, आपण असे डिफरंट डिफरंट टाईपचे डिसीज भेटलेत. हर्पीस बघितला, जेनेटल वर्ड्स बघितला, जेनेटल हर्पीस बघितला, जेनेटल वर्ड्स, क्लायमेडायसिस, और काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये गनोरिया, सिफिलिस. हे डिसीजेस जर का आपण ऍज मच एज पॉसिबल लवकरात लवकर जर कंट्रोल केले नाही, तर यांचे इन्फेक्शन अल्टिमेटली रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक पर्यंत येणार आहे. मेल मध्ये स्पेशली काय होऊ शकतं बाळांनो, इन्फेक्शन पेनिसचा युरेथरचा रिजन असतं त्याला बेसिकली इन्फेक्टेड करू शकतो, ब्लॅडरला इन्फेक्टेड करू शकतो, आणि अल्टिमेटली टेस्टिसला. फिमेल मध्ये काय असणार की फॅलोपियन ट्यूब, युटेरस यांना सगळ्यांना डिस्टर्ब करू शकतात, त्यांना बेसिकली इन्फेक्ट करू शकतात, और अल्टिमेटली काय असणार आहेत, ओव्हरी. मग आता मला सांगा, जर काही इन्फेक्शन एक्सेसिव्ह अमाउंट मध्ये गेलं तर डेफिनेटली इन्फर्टिलिटी आणू शकते ना, ते प्रॉपर्टी देऊन टाकले. फर्दर काय असणार आहे, ड्रग्स. इन जनरल मध्ये आजकालचे जे झेंजी असणार आहे सगळ्यात जास्त, हा, झेंजी असतात ना, ते काय युज करतात, ड्रग्स घेताना बघायला भेटणार, राईट ना. तुम्ही बघतायत तरी काय असणार, ड्रग्स वगैरे घेणं, ड्रिंकिंग करणं, अल्कोहोल वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये जर अटकले तर त्यांचा डायरेक्ट इफेक्ट कुठे आहे, गोनॅट्स वरती. गोनॅट्स मध्ये काय केलं जाणार की स्पर्मचं प्रोडक्शन, ओमचं प्रोडक्शन होणार. इम्युनॉलॉजिकल काही केसेस क्रिएट होताना बघायला भेटतात, म्हणजे काय असणार आहेत, आपलीच इम्युनॉलॉजिकल और अँटीबॉडीज आपल्याच गॅमेट्सला मारायला लागतात. इम्युनॉलॉजिकल इश्यू होताना बघायला भेटणार, ऍटो इम्युन डिसऑर्डर त्याला म्हणतो. काय म्हणतो, ऍटो इम्युन डिसऑर्डर. मी तुम्हाला याचं नाव सांगितलं होतं एका चॅप्टर मध्ये, आणि एक्झाम्पल पण सांगितलेलं. कोणता चॅप्टर होता सांग, ऍटो इम्युन डिसऑर्डरचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. बरोबर आहे, लोकोमोशन. सांगा डिसीजचं नाव काय होतं. अरे खोळ्यानो, रिमेटेड आर्थरायटिस. एक बेसिकली रिमेटेड आर्थरायटिस पण दिलं ना, ऍटोमिन डिसऑर्डर, राईट ना. मायस्थेनिक ग्रेव्हिस मध्ये एक जेनेटिक डिसऑर्डर आहे तुमचा, कोण असणार आहे तो, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, आणि एक ॲटोमिक डिसऑर्डर, राईट ना. तर काही एक्झाम्पल जे दिलेत ना त्यांना बेसिकली माहित असू द्या, तुम्हाला मदत होऊन जाईल, राईट ना. मसाच्या टॉपिक मध्ये आपण आयडेंटिफाय केलं. फर्दर काय असणार सांगायच्या मध्ये, इव्हन येस सायकोलॉजिकली पण इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. आता या केसमध्ये समजून घ्या, जर का किती फिमेल कॅपेबल नसेल, राईट ना, कशासाठी की चाइल्ड बर्थ देण्यासाठी, ती जर का त्या फेज मध्ये जर जर का फिजिकली स्टेट मध्ये नसेल किंवा मेंटली खूप डिस्टर्ब झाली असेल, किंवा तिच्या लाईफ मध्ये कसं जर का ट्रुमा बसला असेल, तर डेफिनेटली ती काय असणार आहे माहिती का, अशा केसेसमध्ये काय करू शकत नाही, स्पेसिफिकली प्रेग्नन्सीच्या केसमध्ये त्यासाठी खूप सारे इश्यू क्रिएट होऊ शकतात, राईट ना. सो पॉईंट त्यांना माहित असणं गरजेचे. फर्दर काय दिलंय बघा, इन इंडिया काय असणार, ऑफ्टेन फिमेल इज काय असणार आहे, ब्लेम्ड फॉर द काय असणार आहे, कपल बिंग काय असणार आहे, चिल्ड्रनलेस, राईट ना. सो चाइल्डलेस और चिल्ड्रनलेस जर असेल तर केसमध्ये फिमेलला बेसिकली आपण कन्सिडर करतो, बट इट्स नॉट ऑलवेज फिमेल इज मेनली रिस्पॉन्सिबल.
समटाइम्स बरं काय असणार आहे तुम्हाला, मेल पण रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस करतोय, बट मोर ऑफ्टन इट्स काय असणार, ऑफ्टन दॅट दॅन नॉट तर काय असणार, प्रॉब्लेम लाईज फ्रॉम द काय असणार मेल पार्टनर ऑल्सो. हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. क्लिअर होतंय. इनफर्टिलिटी फक्त फिमेलमुळे आहे का, कोणामुळे असणार आहे, मेलमुळे पण असणार आहे. कारण गॅमेट प्रोडक्शन करण्याची दोघांच्या मध्ये ऍबिलिटी आहे, एकाकडेच नाहीये. राईट ना. आपण याच्यामध्ये काय असणार आहे, दोन्ही कंडिशन मध्ये डिस्कस करतो. आता जर का फिमेल और मेल बायसेक्शुअल जर असते तरी वेगळी गोष्ट झाली असती. गॅमेट एकाच बॉडीमध्ये बनत असते दोन्ही पण, तर वेगळी गोष्ट आहे. बट इथं दोन सेपरेट सेक्सेस आहेत, दोन सेपरेट दोन गोड्यांचे असतात, त्यांच्यामध्ये प्रोडक्शन पण काय असणार आहे, अदर ऑर्गॅनिझम मध्ये काय असणार आहे, सेपरेटली होताना बघायला भेटणार आहे. स्पेशलाइज हेल्थ केअर युनिट्स इन फर्टिलिटी क्लिनिक्स आर देअर काय असणार आहे, अवेलेबल होताना बघायला भेटणार आहे. आज तुम्ही IVF चे खूप सारे बेसिकली आता काय बघायला भेटणार आहे ना, पुण्यामध्ये खूप सारे राईट ना. पण थोडंसं गावकडच्या एरियामध्ये बघायचं मिळत, पारनेर शिरूर या साईडला मला वाटत नाही असतील म्हणून. हा, आहेत, थोडे असतील राईट ना. एक दोन बेसिकली क्लिनिक बघायला भेटतील. खूपच गावाकडे एखादं जर का असेल तर त्यांचा काही संबंध एवढा येत नाहीये. बट जो मेट्रो सिटी आहेत ना, त्याच्या मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला जनरली बघायला भेटणार आहेत. आपण बेसिकली बघा, तुम्ही ते बालाजी पासून लेफ्ट मारता ना, त्याच्या जरा पुढे तुम्ही गेला ना, इमिजिएटली तुम्हाला बघायला भेटतील. PSI ला तुम्ही त्याच रूटने सरळ जाता ना, जाताना उजव्या त्याला बघा, ते इंद्रप्रस्थ नावाची एक बघा बिल्डिंग आहे. तिथे IVF म्हणून बेसिकली मेनली मेन्शन करून टाकलेलं आहे. तिथे आहे बघा, जवळच आहे आपल्या, त्याच्या सगळ्या दूर नाहीये, चेकआउट करू शकतो. राईट ना. फर्दर काय दिलेत, आणि म्हणजे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत ना, ते पण IVFच्या बेसिकली आता याच्यामध्ये आहेत माझ्या, राईट ना, की ज्यांनी बेसिकली अशी ट्रीटमेंट देताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. स्पेशलाइज काय असणार, हेल्थ केअर युनिट्स इन फर्टिलिटी क्लिनिक्स कुठ हेल्प काय असणार, डायग्नोसिस, क्रिएटिव्ह काय असणार, ट्रीटमेंट सम ऑफ दिस काय असणार डिसऑर्डर्स आणि एनेबल काय असणार दिस कपल्स टू काय असणार हॅव अ चिल्ड्रन. राईट ना. तो याच्यामध्ये मदत करताना बघायला भेटणार आहे. सो या केसेसमध्ये खूप सारे इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. इझिली हे होत नाही बाबा, नो समजून घ्या, खूप रेअर 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 चान्सेस असतात IVF चे. राईट ना. ते काय असणार, कसं असणार शिकणार आहे आपण. हवेवर वेअर सच काय असणार करेक्शन आर नॉट पॉसिबल, द कपल्स काय असणार कुड बी असिस्टेड टू काय असणार हॅव चिल्ड्रन थ्रू द काय असणार सर्टन स्पेशल टेक्निक्स. राईट ना. तर याच्यामध्ये जर का आपण मेडिसिन सुरुवातीला जर दिलेत आणि त्यांना जर का इन्फर्टिलिटी ओव्हरकम झाली तर ठीक, राईट ना. बट त्यांना जर का नसेलच होत तर त्यांना एक मेडिकल ट्रीटमेंटची मदत करणं गरजेचं, असिस्ट करणं गरजेचं आहे. म्हणून या टाईपच्या टेक्निकला आपण काय म्हणतो, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट असणार आहे ART. अजून एक तुमचा बेसिकली याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म आलेला आहे. आता पण किती झाले तरी कोणी नोट डाऊन करून ठेवले का बघा, सांगा कोणी कोणी केले. कितवा झाला, किती नंबरचा झाला, हा 19, 8वा, हा 11वा आहे ना. क्लिअर आहे. तर चलो, आता याच्यामध्ये आपण काय करूया की चालू करूया. ओके. बघा याच्यामध्ये नक्की काय घडतंय, कसं घडतंय, थोडंसं व्यवस्थित काय करा की बाळांनो समजून घ्या. इथून तुम्ही जितकं क्लिअरली अंडरस्टँड करून घ्याल तितकं तुमच्यासाठी फेवरेबल असणार आहे. कसं असणार आहे, काय नसणार आहे, तुम्ही समजून घ्या. पहिल्यांदा मी काय म्हणतो बाळांनो, ART सांगा. ARTचा लॉंग फॉर्म काय भेटला आपण, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. तर याच्या अंडर आहेत ना दोन बेसिकली प्रोसिजर येताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. एक कोण असणार आहे बघा, इथे मेनली मेन्शन करून देतोय. एक असणार आहे IVF. IVF याला म्हणतो आपण इन विट्रो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन बेसिकली आपण काय करतो ते मेनली डिस्कस करतो. आणि दुसरं पण असणार आहे IVF, बट त्याला IVF आपण असं कन्सिडर करत नाही, त्याला म्हणतो आपण इन जनरल काय असणार आहे, इन विवो. इन विवो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मध्ये ते इन्क्लूड करून देतो. समजतं का तुम्हाला याच्यामध्ये. सो यानंतर ना कधी तुम्हाला IVF चा लॉंग फॉर्म जर विचारला गेला तर यू हॅव टू नोट डाऊन काय असणार आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता इन विट्रो फर्टिलायझेशनचं मिनिंग काय असणार आहे ते समजून घ्यायला पाहिजे. राईट ना. फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन सांगा, इनसाइड द बेसिकली बॉडी और आउटसाइड द बॉडी. येस, फर्टिलायझेशन ऑकर्स, ऑकर्स आउटसाइड, आउटसाइड द बॉडी. राईट ना. ते तुम्हाला त्याच्यामध्ये मेन डिफरन्स माहित असायला पाहिजे. सांगा तिकडे कसं असणार आहे, फर्टिलायझेशन कसं होणार आहे. येस, फर्टिलायझेशन ऑकर्स इनसाइड द बॉडी, इनसाइड दी काय असणार आहे बॉडी. हा पॉईंट इथे मेनली ध्यानात ठेवून घ्या, कारण की हे तुमच्यासाठी खूप की फॅक्टर मॅटर करताना बघायला भेटणार. क्लिअर होतंय, अंडरस्टँड होतं. याच्यामध्ये काय असणार आहे, फर्टिलायझेशन कुठं होणार, क्लिअर होते का. राईट ना. आता देन त्यानंतर ना यांच्यामध्ये काय केलं जाणार की बाळांनो डिफरंट डिफरंट टाईपच्या टेक्निक्स इथं मेनली मेन्शन करून टाकलेले आहेत. राईट ना. त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली जिफ्ट एक दिलेले, गिफ्ट एक दिलेले, IUT एक दिले, तुम्हाला AI येताना बघायला भेटणार आहेत. राईट. अशा डिफरंट डिफरंट टाईपच्या बेसिकली मेथड्स तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत.
आता जिथं बेसिकली ICSI एक एक्झाम्पल तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, राईट ना. तसे काही एक्झाम्पल देऊन टाकले, त्याच्यामध्ये काय घडणार आहे, कसं घडणार आहे तुम्हाला सांगून देतो. त्याच्यामध्ये फर्स्ट जी टेक्निक इथे इन्क्लूड करू जाणार कोणाच्या अंडर, एस इनविट्रो फर्टिलायझेशनच्या अंडर. म्हणजे मला सांगा, इथं जी पहिली एक्झाम्पल देतोय बघा, क्लिअर करून घ्या. ते असणार आहे तुमचे, काय असणार आहे की एस झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, राईट ना. शिफ्ट जी दिली आहे ना, ती कोणाच्या अंडर बनवून इनविट्रो फर्टिलायझेशन आहे. झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, राईट ना. गिफ्ट एक आहे, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर एक आहे. बट आपल्याला फर्टिलायझेशन कुठं करायचं आहे, आउटसाइड द बेसिकली बॉडी करायचं आहे. तर इथं पहिली टेक्निक कोणती येणार आहे, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. म्हणजे काय केलं जाणार आहे बघा. आता इमॅजिन करा, याच्यामध्ये मेनली रिस्पॉन्सिबल काय असणार आहे, मेल और फिमेल, इट मे बी कोणी पण असू शकतो. मी याच्यामध्ये काय केलं समजा, की स्पेसिफिकली आपण इथे फिमेल कन्सिडर केली, राईट ना. इथं आपण एक फिमेल कन्सिडर केली, राईट ना. आणि इथं समजा आपण मेल घेतला, राईट ना. केसेस काय असू शकतात, कधी कधी बेसिकली फिमेलमध्ये गॅमेटचं प्रोडक्शन होत नाही, राईट ना. फिमेलमध्ये गॅमेटचं प्रोडक्शन होत नाही, मेलमध्ये होत आहे. और फिमेल मध्ये होतंय तर मेल मध्ये होत नाही, राईट ना. तर याच्यामध्ये दोघं पण रिस्पॉन्सिबल असणार आहे, राईट ना. ही कंडिशन आपण मेनली डिस्कस करतोय झायगोट साठी, राईट ना. और याच्यामध्ये दोघं पण प्रॉब्लेम करू शकतात. सो आपल्याला काय करायचं माहितीये का, की जर का इन केस मध्ये, राईट ना, म्हणजे पर्टिक्युलर काय होतं माहितीये का, की स्पेसिफिकली मेल मध्ये स्पर्मचा काउंट समजा कमी झाला. काय झाला, स्पर्मचा काउंट कमी झाला, याला म्हणतो आपण अझोस्पर्मिया. काय म्हणतो, अझोस्पर्मिया. आता अझोस्पर्मिया जर झाले असेल तर मला सांगा, स्पर्म प्रॉपर बेसिकली फिमेलच्या व्हाजिनल ट्रॅक पर्यंत, युटरस पासून फॅलोपियन ट्यूब पर्यंत पोहोचणार आहेत का, फर्टिलायझेशन इनसाइड द बॉडी होणार आहे का, नाही होणार आहे. समजा फिमेल मध्ये ओव्युलेशनच जर होत नसेल तर, फिमेल मध्ये ओव्युलेशन जर होत नसेल तर तिच्यामध्ये पण काय असणार आहे, इन्फर्टिलिटी येताना बघायला भेटणार आहे. सो समटाइम फिमेल इज रिस्पॉन्सिबल, राईट ना, मेल नॉट रिस्पॉन्सिबल. समटाइम्स मेल इज रिस्पॉन्सिबल अँड काय असणार आहे, मेल इज नॉट रिस्पॉन्सिबल. तर या केसमध्ये काय केलं जाणार आहे बाळांनो बघा, सिम्पल साधं बेसिकली आपण काय करतो, की यांच्यामध्ये काही डोनर्स असतील. समजा आपण इथे इश्यू आपण काय करूया माहिती आहे का, समजा फिमेल और मेल मध्ये जर समजा घेतला, राईट ना. सो याच्यामध्ये फिमेलची जर का इरेग्युलर जर का समजा काय असणार आहे, एक पर्टिक्युलरली सायकल जर होत असेल, किंवा बेसिकली मेलमध्ये अजूसपर्यंतची केस जर असेल, तर इथं जो कोणी असणार आहे हजबंड वाईफ मध्ये, आपण काय करतो माहिती आहे का, दोन्ही केसमध्ये असणार आहेत. फिमेलमध्ये प्रॉब्लेम असेल तर फिमेलचा आपण डोनर घेतो, फिमेलचा कोण असणार आहे, डोनर. आणि मेलचा काय असणार आहे, स्पेसिफिक ऍज इट इज पर्टिक्युलर आपण गॅमेट घेतो. इथे 3 स्टेप्स आहेत, कशा असणार आहेत तुम्हाला सांगू देतो, काय काय करू शकतो आपण ते सांगू देतो. एक तर बघा, याच्यामध्ये मला काय सांगितलं, जे हजबंड आणि वाईफ असणार आहेत त्यांचे गॅमेट दोघांच्या बॉडीतून बाहेर काढायचे. इथे कोण आहेत, हजबंड आणि वाईफ आहे, दोघांचे गॅमेट काढलेत. आणि ते गॅमेट फ्यूज करण्यात, गॅमेट फ्यूज फ्यूज होताना बघायला भेटणार आहे. फ्यूज आउटसाइड द काय असणार आहे, बॉडी, आउटसाइड बॉडी होताना बघायला भेटणार आहे. तर ही आपण कोणती असणार आहे, की पर्टिक्युलरली फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार आहे. समजा इथे जर का आपण काय घेतला, एक घेतला, हा काय असणार आहे, स्पर्म असणार आहे. त्याने जर का फर्टिलाइज केलं, तर फर्टिलाइज झाल्यामुळं डेफिनेटली काय असणार आहे, यांचा काय बनणार आहे, झायगोट. बट ही सगळी प्रोसिजर कुठे करते, टेस्ट ट्यूब मध्ये. कुठे असणार आहे, टेस्ट ट्यूब मध्ये. तर सगळी प्रोसिजर काय असणार आहे का, टेस्ट ट्यूब मध्ये परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. सो झायगोट इथे जर बनला, काय बनणार आहे अल्टिमेटली, झायगोट जो बनताना बघायला भेटणार, तो झायगोट अल्टिमेटली काय करतो, की फिमेलच्या बॉडीमध्ये आपण ट्रान्सफर काय करतोय, झायगोट ट्रान्सफर करतोय. आता झायगोट जो असणार तो ट्रान्सफर करण्यासाठी आपण काय करतो, की पर्टिक्युलरली फिमेलच्या एस फॅल्फेन ट्यूब मध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो, राईट ना. तर ट्रान्सफर करत असताना पण बेसिकली काय केलं जातं, की दोन टाईपचे असणार आहेत, राईट ना. तर याच्यामध्ये एक वर्ड येताना बघायला भेटणार आहे, एक तर काय असणार आहे बघा, की तुमचा एक 8 सेलचं जर असेल, राईट ना, तर काय असणार आहे इथं, जे ट्रान्सफर झायगोट इंट्रा फॅलिफियन ट्रान्सफर असं दिलेलं आहे तुम्हाला. आणि तोच जर का झायगोट कुठे टाकला मी, युटेरस मध्ये जर टाकला, तर काय म्हणतो, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. अरे समजतं का मी काय म्हणतो ते, राईट ना. इथं कोणाचं पण असणार आहे, हजबंड आणि वाईफचा आपण इथं घेऊ शकतो. अदरवाईज इथं जी फिमेल असणार आहे ती ऑदर असणार आहे, तिच्याकडून आपण काय नाही घेतलं. बट मेल जो असणार आहे तो हजबंडच असणार आहे. और कधी कधी काय होईल, मेल तिथं हजबंड नसणार आहे, तो डोनर असणार आहे. बट वाईफ इथं बेसिकली मेनली तिथं गॅमेटचं बनताना बघायला भेटणार आहे. समजतं का मी काय म्हणतो ते. आणि यांच्यामध्ये फ्युजन करणार, बट फ्युजन अल्टिमेटली कुठं असणार आहे, गॅमेटचं फ्युजन आउटसाइड द बॉडी. आता झायगोट मध्ये मी तुम्हाला काय मेनली मेन्शन करून घेतोय, जर हा झायगोट इनसाइड द बेसिकली काय असणार आहे, किती सेलचा, 8 सेलचा जर का मी ट्रान्सफर केला, 8 सेल स्ट्रक्चर ट्रान्सफर केलं कुठं, फॅलेफियन ट्यूब मध्ये, तर या प्रोसेसला म्हणतो आपण झायगोट इंट्रा फॅलेफियन ट्रान्सफर. समजतंय. आणि तोच जर का मी सेल किती घेतलं, काय ऑलमोस्ट किती असणार आहे, 16 सेलचं स्ट्रक्चर घेतलं, सेल स्ट्रक्चर जर दिलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, ते आपण ट्रान्सफर कुठे करतो, युटेरस मध्ये. त्यामुळे ह्या प्रोसिजरला आपण काय म्हटलं, येस, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. बरोबर ना. दिलं का इन्सिडेंट असं काय भेटलं का नाही.
सो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे कोणाच्या अंडर आलं? कोणाच्या अंडर आलं हे सगळं? IVF, राईट ना, इन विट्रो फर्टिलायझेशनच्या अंडर. सो इथं आपण जिफ्ट और IUT हे बेसिकली इथं परफॉर्म करू शकतो, इंट्रायुटेरियन ट्रान्सफर. क्लिअर झाले इथपर्यंत? ओके. आता याच्यामध्ये दुसरी टेक्निक तुम्हाला बघायला भेटणार आहे, इज नथिंग बट काय असणार आहे बघा, ती असते बाळवणे याच्यामध्ये ICSI. काय असणार आहे? सेकंड वन ICSI, तिला म्हणतो आपण इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. काय म्हणतो? इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. दिलं एनसाठीनं? क्लिअर होतंय? आता इथं काय होणार आहे ते सांगून देतो. बघा, याच्यामध्ये सेम कंडिशन मध्ये बाळून काय करतो माहितीये का, एक जे फिमेल असणार आहे ते फिमेलचं आपण काय करतो माहितीये का, की पर्टिक्युलरली आपण कॅमेट घेणार. काय घेणार आहे? कॅमेट. कॅमेट याच्यामध्ये काय असणार आहे सांगा? कॅमेट काय असणार आहे? एक बेसिकली तुमचं ओम बेसिकली डिस्कस करून घेतो, राईट ना. आता समजा इथं ओम जर असेल, राईट ना, ओम जर इथे बेसिकली डिस्कस केला, तर त्या ओमचा जो काय बेसिकली तुमचा असं सायटोप्लाझम येताना बघायला भेटणार. त्या सायटोप्लाझमच्या आत बाय द काय असणार आहे बाळांनो? इंजेक्शन. काय असणार आहे? इंजेक्शन. जसं की या फॉर्म मध्ये समजा ते इंजेक्शन असणार आहे असं, राईट ना. अशा फॉर्म मध्ये काय असणार आहे? इंजेक्शन तुम्हाला इथं असं बेसिकली आपण डिस्कस करून घेऊया, राईट ना. प्रोसिजर आहेत तुम्हाला नंतर मी दाखवून पण अंडरस्टँड होऊन जाईल कसं बेसिकली परफॉर्म केलं जातंय. या इंजेक्शनच्या आत काय असणार म्हणून आपले असे स्पर्म येताना बघायला भेटणार, राईट ना. ह्याचे काय असणार आहे? स्पर्म येताना बघायला भेटणार आहे. आता डॉक्टर काय करतात की या इंजेक्शनच्या थ्रू हळूहळू बेसिकली काय असणार आहे, डायरेक्टली या सायटोप्लाझमच्या आत काय पास केला जातो? स्पर्म. हा स्पर्म एंटर करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. हा कोण झाला आपला? स्पर्म, राईट ना. सो मला सांगा, या पर्टिक्युलरली ओमच्या सायटोप्लाझम मध्ये इंजेक्शनच्या थ्रू मी काय इन्सर्ट केला? स्पर्म. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. आता मला सांगा, हे फर्टिलायझेशन कुठे झालं? इनसाइड द बॉडी और आउटसाइड द बॉडी? कुठे झालं? आउटसाइड द बॉडी ना. गॅमेट बाहेर काढलं ना मी हे. अरे समजते का? गॅमेट बाहेर काढलेलं आहे मी. यांच्या बॉडीमधून फिमेलचे जे गॅमेट असणार आहे ते बाहेर काढतोय. हे सगळे प्रोसिजर कुठे करतो आपण? एका लॅब मध्ये करतो बाळांनो, लॅब मध्ये करतोय. पहिली टेक्निक आपण कुठे गेली? टेस्ट ट्यूब मध्ये. आता कुठे करतोय आपण? लॅब मध्ये. लॅब मध्ये एका अंडर द मायक्रोस्कोप तुम्ही खूप डिटेल मध्ये काय करताय? मेकॅनिझम परफॉर्म करता. आणि मग त्यानंतर एक स्पेसिफिक मोठा चांगला बेसिकली आपण काय शोधतो? स्पर्म घेतो. तो स्पर्म बेसिकली बाय द बेसिकली प्रोसिजर इंजेक्शनच्या थ्रू आपण असं त्याच्यामध्ये ट्रान्सफर करतोय. ट्रान्सफर झाल्यानंतर ते काय ट्रान्सफॉर्मेशन असणार त्याला आपण काय म्हणतोय? इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. आता पुन्हा याचं काय असणार आहे मला सांगा? हे जर फ्युजन झालं तर डेफिनेटली ह्या दोघांच्या पासून अल्टिमेटली काय बनणार आहे? झायगोट बनताना बघायला भेटणार आहे. अरे सॉर नो. आणि झायगोट मी फर्दर जर का 8 सेलचा असेल तर कुठं पास व्हायचा? फॅलोपियन ट्यूब मध्ये. तर त्या प्रोसिजरला मी काय म्हणणार? हा हा हा, काय म्हणायचं? नाही समजलं ना? काय नाही समजलं? अरे तुम्हाला मी काय म्हणतोय, हा जो झायगोट असणार आहे तो झायगोट बेसिकली दोन रिजनला असणार आहे. एक तर म्हणजे काय असणार आहे बघा, राईट ना. बघा, मी काय म्हणतो, हा झायगोट माझा इथं बनलेला आहे, राईट ना. झायगोट माझा बनलेला आहे. झायगोटचं किती सेलचं बनलं? समजा 8 सेलचं स्ट्रक्चर असेल तर कुठं पास केला मी? फॅलोपियन ट्यूब मध्ये. 8 सेल स्ट्रक्चर माझं झालं तर ह्या प्रोसिजरला मी करतो झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. झायगोट कुठे गेलाय माझा? फॅलोपियन ट्यूब मध्ये. आता जर काही स्ट्रक्चर माझं वाढलं, किती झालं? 16 सेलचं झालं तर कुठं आलं? युटेरस मध्ये. युटेरस मध्ये आलेलं आहे, राईट ना. तर हे 16 सेलचं बेसिस स्ट्रक्चर असणार. तर या प्रोसिजरला आपण काय म्हणणार आहे? इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. झालं. इतकं सिंपल आहे. ओके. इंट्रा युटेरियन काय असणार आहे? ट्रान्सफर येत ना बघायला भेटणार आहे. दिले का एनसीटी असं काय? राईट ना. आता तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा काय करतोय, त्या एनसीटी मध्ये होतोय. हे दोन टॉपिक तुमचे कोणाचे असणार आहेत बाळांनो? इनसाइड द पर्टिक्युलरली आपण याच्यामध्ये बघतो बाळांनो, IVF च्या अंडर आपण ते डिस्कस केले, राईट ना. सो बघा इथे मी क्लिअर करून टाकतो, तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. पुन्हा इन्सर्ट आता एंट्री मारूया. कन्सेप्ट समजलं ना याच्यामध्ये काय असणार, कसं केलं जाणार आहे ते? बघा, पहिली गोष्ट, इन विट्रो फर्टिलायझेशन IVF मध्ये काय केलं जाणार आहे बघा. IVF आउटसाइड द काय असणारे बॉडी होताना बघायला ऑलमोस्ट काय असणार आहे? सिमिलर टू कंडिशन टू दॅट काय असणार आहे? बॉडीमध्ये जसं होतं तसं सेम कंडिशन होताना बघायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये काय असणार आहे? मी जर का एम्ब्रिओ ट्रान्सफर करत असेल, ET काय असणार आहे? एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो, तो एम्ब्रिओ जो असणार आहे, राईट ना. झायगोट वेळी बनणार आहे, तो झायगोट मी बेसिकली ट्रान्सफर केला फॅलोपियन ट्यूब मध्ये, राईट ना. ट्रान्सफरच्या फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करून दिले. इज वन ऑफ द सच अ मेथड इन दिस काय असणार मेथड पॉप्युलर नोन टेस्ट ट्यूब बेबी, राईट ना. एम्ब्रिओ जर का ट्रान्सफर केला तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? टेस्ट ट्यूबच्या थ्रू. तर टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्राम असं मेनली मेन्शन करतो. टेस्ट ट्यूब बेबी येताना बघायला भेटणार. फर्दर काय सांगितलं? ओवा फ्रॉम द काय, इथे काय घेतलं बघा? ओवा फ्रॉम द काय असणार? एकतर वायप असेल किंवा डोनर असणार आहे फिमेल मध्ये.
राईट ना. ज्यासाठी मी तुम्हाला अगोदरच हा पॉईंट इथे मेनली मेन्शन करून टाकला. काय इथे बघितलं बघा आपण इथं. हा, काय आपण याच्यामध्ये डिस्कस केलं. अरे ते मी आवालो. राईट. इथं आपण बेसिकली जी फिमेल डिस्कस करत होतो, राईट ना. समटाइम्स फिमेल मध्ये प्रॉब्लेम आहे. आता मला सांगा, फिमेल मध्ये प्रॉब्लेम असेल तर मी इथं काय घ्यायला पाहिजे? डोनर फिमेल घ्यायला पाहिजे, अरे सॉरी. जर का मेल मध्ये प्रॉब्लेम असेल तर डोनर मेल घ्यायला पाहिजे, राईट ना. कोणी घेऊ शकतो, त्याच्यामध्ये कंपल्सरी नाहीये. हे डिपेंड करतं की कोणामध्ये. आणि हा डोनर सिक्रेट राहतात हा. डोनर सिक्रेट राहणार आहे, त्याच्यामध्ये बेसिकली असं नाही की रिव्हील केलं जाणार आहे. ते सिक्रेट त्यांच्या विषयी असं राहतात, ते आपण बेसिकली आयडेंटिफाय नाही करू शकत. तर त्याच्यामध्ये काय दिलं बघा, फ्रॉम द काय असणार, हजबंड और डोनर. कलेक्ट द काय असणार आहे, गॅमेट्स. आणि त्यांचं काय केलं की टू फॉर्म झायगोट. आता अंडर द काय असणार आहे, एस सिम्युलेटेड कंडिशन. सिम्युलेटेड कंडिशन म्हणजे काय असणार, फेवरेबल कंडिशन. फॉरवर्ड काय असणार आहे, फर्टिलायझेशन. जसं एका फिमेलच्या बॉडीमध्ये स्पर्मचं आणि गॅमेटचं, ओमचं फ्युजन करण्यासाठी जी कंडिशन क्रिएट केली जाणार आहे नॅचरली, सिमिलर केसमध्ये असणार आहे की स्टिम्युलेटेड फेवरेबल फॉर द काय असणार, फर्टिलायझेशनसाठी जी केस असणार आहे ती क्रिएट केली जाते तसे. आणि त्याचं फर्दर काय असणार आहे, लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म केलं जाणार आहे. आता काय मेनली मेन्शन करून दिलं बघा. तर झायगोट और अर्ली एम्ब्रिओ विथ काय असणार आहे, मेनली मेन्शन केलंय अप टू काय असणार आहे, 8 ब्लास्टोमियर्स. अप टू काय असणार आहे, 8 सेलचा. तो ट्रान्सफर कुठे केला, मी समजा फॅलोपियन ट्यूब मध्ये जर ट्रान्सफर केला, राईट ना, तर त्या कंडिशनला मी नाव दिलं जायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. किती सिंपल आहे ना. ओके, नेक्स्ट वन. एम्ब्रिओज विथ काय असणार आहे, मोर दॅन मेनली मेन्शन करून दिलंय. किती असणार आहे बाळांनो, 8 ब्लास्टोमेअर, म्हणजे अप टू काय असणार आहे, 16 सेल्स. राईट ना. डिव्हिजन का तिथंच थांबणार नाही, कितीचे होणार आहे, 16 सेल्सचे बघायला भेटणार आहे, राईट ना. तर तेच आपण कुठे ट्रान्सफर करतो, युटेरस मध्ये. आता इथे एनसाठी वर्ड यूज केलेले आहेत, त्याला मी फक्त काय केलं की तुम्हाला डायरेक्ट मेनली मेन्शन करून टाकलेत. पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे, इथं आपण डिस्कस केलं, हे जे असणार आहेत अप टू काय असणार आहे, सेल जे सक्सेस असणार आहे अप टू काय असणार आहे, 8 सेल, राईट ना. ब्लास्टोमेरिस मेनली मेन्शन करून दिले. आणि ते काय असणार आहे, मोर दॅन काय असणार आहे, 8 सेल. तोच वर्ड युज केलाय ना. काय युज केलं बघा याच्यामध्ये, येस, मोर दॅन 8. आता मोर दॅन 8 जर डिस्कस केलं तर मोस्टली आपण काय करतो, 16 सेलचं स्ट्रक्चर. और 32 पण आपण घेऊ शकतो, राईट ना. बट 32 म्हटलं तर त्याला इम्प्लांटेशनसाठी थोडीशी डिफिकल्टी येऊ शकते. का, इमिजिएटली आलेलं आहे त्याला ऍटमॉस्फेरिक कंडिशन फेवरेबल झाल्या नाहीत तर प्रॉब्लेम होईल. पण आपण काय असणार आहे, मोर दॅन काय असणार आहे, याच वर्डला मी सेपरेटली कसं लिहू शकतो, मोर दॅन, मोर दॅन काय असणार आहे, 8 ब्लास्टोमियर्स. तर दोघांचं मिनिंग एकच बनणार आहे बाळांनो. मोर दॅन 8 म्हणजे काय असणार, 16 असणार आहे. सिंपल सुद्धा दिलेलं आहे, राईट ना. फर्दर काय असणार, टू कम्प्लीट फर्दर काय असणार, डेव्हलपमेंट. एम्ब्रिओ फॉर्मड इन काय असणार आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ गॅमेट्स विदिन द काय असणार आहे, फिमेल. ऑल्सो इन विवो मेनली मेन्शन करू दिला. तर हे इन विवो सेपरेट आहे, पण बघूया त्याच्यामध्ये. ट्रान्सफर टू असिस्ट काय असणार आहे, दोज फिमेल्स हु कॅनॉट काय असणार आहे, कन्सिव्ह. म्हणजे काय सांगितलं बाळांनो माहिती आहे का, ज्या फिमेलमध्ये, राईट ना, ज्या फिमेलमध्ये अशा प्रकारे काय होत नाही की पर्टिक्युलरली गॅमेटचं बेसिकली काय होतं की प्रोडक्शनच होत नाही, जी फिमेल गॅमेट फॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबलच नसणार आहे, तिच्यामध्ये आपण काय करू शकतो, इन विवो फर्टिलायझेशन करू शकतो. कुठून, बाहेरून एक बेसिकली गॅमेट टाकून, राईट ना. तिथे डोनर आपण डिस्कस करू शकतो. अरे फिमेलचं समजा कधी कधी काय होतं की जी फॅलिफिन ट्यूब आहे समजा ती ब्लॉक जर झाली, गॅमेटचं प्रोडक्शन होतंय बट ब्लॉक कोण झालेलं आहे, फॅलिफिन ट्यूब. त्या पर्यंत पोहोचणार आहे का, नाही. मग तिच्यामध्ये तिच्या ओव्हरीमधून मॅच्युअर झालेला एक रिमूव्ह केला जातो, आणि तो बेसिकली ट्रान्सफर केला जाणार आहे फॅलिफिन ट्यूब मध्ये. आणि मग मेल नॅचरली काय असणार आहे, कॉप्युलेशन करताना बघायला भेटणार. मग तिथे काय केलं जाणार की तुमचं पर्टिक्युलरली फर्टिलायझेशन होताना बघायला भेटणार. म्हणजे फर्टिलायझेशन मला सांगा, इनसाइड द बॉडी और आउटसाइड द बॉडी झालं, इनसाइड द बॉडी. म्हणून इन विवोच्या केसमध्ये इथे काय केलं की मेनली हा टॉपिक इन्क्लूड करून दिलेला आहे. सो त्या केसमध्ये आपण गिफ्ट तिच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे, आणि त्यानंतर ना एआय एक बघणार आहे. बरं, आता इथे एक पॉईंट मेनली मेन्शन करून दिले बघा, की इथं इन विवोच्या अंडर, इन विवो चालवणं टॉपिक आपला आता, त्याच्या अंडर कोणाला देऊन टाकलं बाळांनो, ICSI ला. बट ICSI काय बघा, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन इज अनादर स्पेशलाइज परफॉर्म टू काय असणार आहे, एम्ब्रिओ इन द काय असणार आहे, लॅबोरेटरी. मग मला सांगा, लॅबच्या अंडर जर झाला तर मला सांगा इन विवोच्या अंडर यायला पाहिजे का इन विट्रोच्या अंडर. म्हणून आपण काय केलं की बाळांनो इन विट्रोच्या अंडर ह्याला घेऊन टाकला, ICSI. इथपर्यंत क्लिअर आहे. आता कोणता टॉपिक बघूया, इन विवो, राईट ना. आता इन विवो मध्ये काय केलं जातं, कसं केलं जातं, थोडंसं काय करायचं याच्यामध्ये नीट समजून घ्या. इथं सिच्युएशन काय असणार आहे, सगळे पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर अंडरस्टँड होऊन जातील, राईट ना. आता सांगा इन विवो मध्ये कंडिशन काय असणार आहे, फर्टिलायझेशन कुठे होते सांगा, यासाठी काय असणार आहे, बॉडी होताना बघायला भेटणार आहे. कोण होतं बघा याच्यामध्ये काय. सो इथे ऍज युजल मेल पण असणार आहे, आणि काय असणार इकडे समजा फिमेल असणार, राईट ना.
आता मेल आणि फिमेल मध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे बघा. प्रॉब्लेम इथं असणार आहे की मेल मध्ये स्पर्मचं प्रोडक्शनच होत नाही. ओके. आणि इकडे काय असणार आहे, ओव्ह्युलेशनच होत नाही, राईट ना. तर या केसमध्ये जर असे प्रॉब्लेम असेल की दोघांच्या मध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतात, राईट ना. किंवा मेल मध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होतंय, फिमेल मध्ये ओव्ह्युलेशन होत नाही. फिमेल मध्ये ओव्ह्युलेशन होतंय बट मेल मध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होत नाही. ह्या तीन स्टेट असणार आहेत, राईट ना. एकतर दोघांच्या मध्ये पण प्रॉब्लेम असेल किंवा एकीकडे मेलकडे प्रॉब्लेम असेल किंवा एकीकडे नसणार फिमेलकडे प्रॉब्लेम येताना बघायला भेटणार आहे. तर आता अशा केसमध्ये आपण काय करतो की स्पेसिफिकली जे गॅमेट असणार आहे, गॅमेट आहे, ते आपण काय करतो की ट्रान्सफर करतोय. इन केस सिच्युएशन अशी समजून घ्या की जर आपण काय पहिल्यांदा मेलच्या कन्सर्न मध्ये घेऊ, काय घेऊया मेलमध्ये. सो मेल जर का बेसिकली इन्सिमिनेशन करण्यासाठी कॅपेबल जर नसेल, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, ईडी आलेला आहे, इरेक्टाईल डिसफंक्शन आहे. म्हणजे कॉप्युलेशन करत असण्यासाठी मला सांगा, कॉप्युलेशन होण्यासाठी जो पेनिसचा जो हार्डनेस असणार आहे, इरेक्शन असायला पाहिजे, तर प्रॉपर कॉप्युलेशन होणार आहे, तर इन्सेमिनेशन होणार आहे. बट जर का मेलमध्ये पेनिसमध्ये जर इरेक्शनच नसेल, इरेक्टाईल कंडिशन मध्ये जर होत असेल, तर प्रॉपर इन्सेमिनेशन होऊ शकणार नाही. काय होणार नाही, होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट काय असणार आहे, समजा मेलमध्ये काय होतं माहिती आहे का की पर्टिक्युलरली जे स्पेसिफिकली मेनली मेन्शन करतोय, इरेक्शन तर येते, कॉप्युलेशन तर होतंय, बट स्पर्मचा काउंट कसा आहे, कमी आहे, राईट ना. मोटिलिटी कमी आहे. और इव्हन काय असणार आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली समजून घ्या की एस शेप अँड साईज मॉर्फॉलॉजी कमी येताना बघायला भेटणार आहे. मग आता मला सांगा, इथं या केसमध्ये मेलनं किती पण तरी तिथं कॉयटस जरी केला तरी फर्टिलायझेशन होणार आहे का, नाही. मग या केसमध्ये आपण काय करतो, एक न्यू टेक्निक आपण डिस्कस करतो. इथं ते मग काय असणार आहे म्हणून यांच्यामध्ये पहिली जी येताना बघायला भेटणार तिला म्हणतो आपण ए आय. काय असणार आहे, ए आय, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. इंटेलिजन्सी नाहीये, काय असणार आहे, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. काय म्हणणार आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय असणार आहे ते तर याच्यामध्ये काय करायचं समजून घ्या. बघ, सिंपल साधी गोष्ट आहे. एक जर का फिमेल असेल तर फिमेलच्या बेसिक काय असणार आहे, आपण इथं फॅलोपियन ट्यूब असणार आहे, फर्दर काय असणार आहे, युटेरसचा पार्ट इथं डिस्कस करून घेतोय. सिंपल साधी गोष्ट याच्यामध्ये देऊन टाकतोय बघा. ओके. आता बघा, हा जो रिजन असणार आहे काय असणार आहे, वजानाचा रिजन असणार आहे, राईट ना. आणि काय असणार आहे इथं, युटेरस येताना बघायला भेटणार आहे, राईट ना, युटेरस येताना बघायला भेटणार. ठीक आहे. आता या केसमध्ये काय केलं जातं बाळांनो की एक मेलच्या, राईट ना, पेनिसमध्ये जर का तेवढी हार्डनेस येत नसेल, तर जनरली आपण डायरेक्ट काय करतो माहितीये का, एका बेसिकली बाय द इंजेक्शन प्रोसेसनं किंवा त्यांच्याकडे म्हणजे डॉक्टर्स एक बेसिकली इन्स्ट्रुमेंट असतात, त्यांच्यामध्ये बेसिकली तुम्ही ते बेसिकली पाहिलेच असेल की राव, गावामध्ये बेसिकली का म्हशीला इंजेक्शन देताना, अरे पाहिलं की नाही, क्रायो प्रिझर्वेशनचा तुम्ही बेसिकली एक डब्बा बघितला असेल तर पांढऱ्या पांढऱ्या मस्त धूर बाहेर येताना बघायला भेटतोय. मग डॉक्टर त्याच्यातून एक इंजेक्शन बेसिकली बाहेर काढतोय आणि डायरेक्टली म्हशीला देताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सेम कंडिशन मध्ये काय केलं जातं की यांच्यामध्ये पण कोणामध्ये की स्पेसिफिकली फिमेलमध्ये पण असं परफॉर्म केलं जातं. तर काय केलं जाणार आहे बघा, इन्सेमिनेशन जर का पर्टिक्युलरली फक्त आणि फक्त कुठं झालं की पर्टिक्युलर व्हाजिनल रिजन मध्ये जर झालं, तर या प्रोसेसला आपण म्हणतो ए आय. काय असणार आहे, याला आपण ए आय म्हणतो. इन्सेमिनेशन कुठे झालं, व्हाजिनाच्या रिजन मध्ये. पण ते जर का इन्सेमिनेशन कुठं झालं, युटरेस मध्ये जर झालं, कुठं झालं, युटरेस मध्ये, तर या प्रोसिजरला म्हणतो आपण इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन. काय म्हणतो, इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन. अरे समजतं का मी काय म्हणतो ते, दोन्ही केसमध्ये इन्सेमिनेशन आपण केलेलं आहे. काय केलंय, इन्सेमिनेशन आपण केलेलं आहे. सुना. बोलो बोलो बोलो. काय? क्लास नंबर. ठीक आहे. सो याच्या केसमध्ये काय केलंय, तर दोन टाईपच्या बेसिकली आपण काय केलं की इन्सेमिनेशन बघतोय. एक तर काय असणार आहे, ए आय असणार आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, इनसाइड द बेसिकली वजाना झालेलं आहे. आणि दुसरं काय असणार आहे, आय यू आय. बघा, आय यू टी पण बघितलं आणि आय यू आय पण बघितलं, पण दोघांच्या मध्ये डिफरन्स आहे ना, राईट ना. एकामध्ये आपण सिमेन स्पर्म ट्रान्सफर करतोय आणि एकामध्ये आपण झायगोट, झायगोट नाही एम्ब्रिओ म्हणायला पाहिजे आता, झायगोट तो सिंगल सेलचा आहे, म्हणजे काय ट्रान्सफर करणार आहे, एम्ब्रिओ. सो एम्ब्रिओ जो असणार आहे तो 8 सेलचा बनल किंवा 16 सेलचा असणार आहे. सगळा युटरस मध्ये किती सेलचा टाकतोय, 16 सेलचा. म्हणजे ट्रान्सफर जे असणार आहे ते कोणतं झालं तुमचं, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. फर्टिलायझेशन कुठे झालं होतं, आउटसाइड द बॉडी. मग तो टाईप कोणाचा होता, इन विट्रोचा होता. आता मला सांगा, इथं तुम्ही काय केलं की इथे स्पर्म आलेला आहे, हा काय असणार आहे, स्पर्म मेंडलिमेशन करतोय. सांगा इथं कोण असणार आहे, इथे काय असणार, अरे इन्सिमिनेशन केले ना कार्ट्यांनो, काय असणार आहे,
स्पर्मच असणार आहे ना. काय समजत आहे? समजलं नाही, हात वरती कर. समजलं नाही, हात वरती करा. मी इथं लिहिलंय आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन जर करत असन तर इन्सेमिनेशन मीन्स स्पर्म इजेक्शन करणं. मग इथं कुठे गेले स्पर्म, कुठे आलाय सांगा? वजायनल रिजन मध्ये. इथं इंट्रायुटरन इन्सेमिनेशन. मग इथं काय टाकलंय? ओवा टाकलाय का स्पर्म टाकलाय? अरे समजते का मी काय केलंय? तर इथं आपण काय करतोय की स्पर्म इथं पर्टिक्युलरली आपण ट्रान्सफर केलेला आहे. स्पर्म ट्रान्सफर केलेलं म्हणजे अल्टिमेटली कुठं ना कुठेतरी मी इथं गॅमेट ट्रान्सफर केलेलं आहे. मग या प्रोसिजरला एक म्हणजे आपण डिस्कस करू शकतो का रे बाळांनो? येस ना. गॅमेट, इंट्रा, राईट ना. किंवा बेसिकली काय असणार आहे? नाही, इथं आपण काय डिस्कस करू शकतो या प्रोसिजरला तुम्हाला समजून घ्या. इथपर्यंत काय केलं की मी स्पम केलं, तर याला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मेनच्या कन्सर्न मध्ये घेतलं. फिमेलच्या कन्सर्न मध्ये काय करू शकतो बाळांनो माहिती आहे का? की पर्टिक्युलर GIFT करू शकतो, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. सो सेकंड टेक्निक इथं मेनली मेन्शन करून दिले. काय असणार आहे? येस, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. समजतंय? पहिलं काय होतं? झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. आता काय? हा, आता काय टाकायचं? गॅमेट टाकायचं. तर सिंपल फॉर्म मध्ये आता मला सांगा प्रॉब्लेम कोणामध्ये असणार आहे? हा प्रॉब्लेम कोणाचा होता? आता कोणाचा असणार आहे? फिमेल मध्ये काय होऊ शकतं बघा, की स्पेसिफिकली इथं फिमेलला आपण ऍज इट इज काय केली? फॅलोपियन ट्यूब घेतली, युटरसचा पार्ट घेतला, पुन्हा काय असणारे कंडिशन इथे डिस्कस केलेली आहे. समजते? आता या केसमध्ये काय केलं जाणार आहे? जी फिमेल असणार आहे, वाईफ असणार आहे, त्या वाईफ मध्ये इथं जर का आपण ओव्हरी कन्सिडर केली तर ओव्हरी मधून काय होत नाही बाळांनो, की स्पेसिफिकली येस तिच्यामध्ये काय होत नाही सांगा? ओव्युलेशन होतंय का? नाही, ओव्युलेशन होत नाहीये. आणि समजा कधी कधी काय असणार आहे बाळांनो, की इथं पर्टिक्युलर त्या फिमेलची ही जी बेसिकली फॅलोपियन ट्यूब समजा इथं अशी ब्लॉक जर झाली असेल, ओव्युलेशन जरी झालं, एक जरी आला तरी पुढे जाणार आहे का? नाही. आता मग काय करायचं माहितीये का? त्या फिमेलमध्ये सिंपल साधी गोष्ट आहे. जसं मेलच्या मध्ये इन्सिमिनेट करून आपण काय टाकलं? स्पर्म टाकला ना. मेलच्या कन्सर्न मध्ये स्पर्म टाकलेला आहे. फिमेलच्या कन्सर्न मध्ये काय करायचा? एका इंजेक्शन मध्ये काय भरायचा आता? ओवम. काय भरायचा? ओवम. आणि तो ओम जो असणार आहे तो बाळून काय केला जाणार माहितीये का? ट्रान्सफर केला जाणार बाय द वजायना अप टू काय असणार आहे बेसिकली? थांबा, कुठे असणार आहे बेसिकली? आपण इकडे टाकून देऊया, तिकडे जर लगेच मिळू, तिकडे टाकून देऊ, चालतंय ना? हा, अरे चालतंय का नाही? कुठं पण टाका, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय? इकडे टाकलं तर जमायचं नाही का बरं? हा, अरे 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 खुळ्यांनो, अरे कुठं पण टाका रे, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. तुम्ही लेफ्ट साईडला टाका, राईट साईडला टाका, काय प्रॉब्लेम आहे? समजतंय का? प्रॉब्लेम काही नाहीये याच्यामध्ये. तुम्ही असं पण करा, चला इकडे पण टाकून द्या, तुमची इच्छा तिकडे टाकून देऊ, माझी इच्छा इकडे आहे. हा. हा. हा, मग मी तेच म्हणतोय ना बाई, तुझं एक जे बेसिकली रिलीज जर होत नसेल तर त्याच्यामध्ये आपण त्या फिमेलचा इथून समजा एक जर बाहेर काढला, राईट ना, इथून एक जर बाहेर काढू शकतो. आता मला सांगा, पॅरेंट सेम असणार का डिफरंट असणार आहे? कारण की एक कोणाचा काढलाय? त्याच वाईफचा. बट मला सांगा त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतंय का? नाही. म्हणून तुझं एक बाहेर काढलं आणि बेसिकली ते आपण काय केलं? बाहेर काढून पुन्हा इंजेक्शन मधून भरून राईट और लेफ्ट साईडला टाकून दिलं. आणि इन केस जर का ती ओव्युलेशनच करत नसेल तर मला सांगा वाईफ असणार का डोनर असणार आहे? डोनर असणार आहे. डोनर घेतला बाय द इंजेक्शनच्या थ्रू. जर का या साईडला आपण काय केलं माहिती आहे? एक जर टाकून दिला, काय टाकला? एक इथे टाकून दिला फॅलोपियन ट्यूब मध्ये. आता हा जो मेल असणार आहे त्याने काय करायला पाहिजे? नॉर्मल कॉर्टसवर इन्सेमिनेशन करायला पाहिजे. नॉर्मल कॉर्टस करू शकतो ना? अरे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? काय प्रॉब्लेम नाही रे. प्रॉब्लेम दोघांच्या मध्ये. हिला पण प्रॉब्लेम आहे, ह्याला पण प्रॉब्लेम आहे, टाका बेसिकली, काय गरज आहे? समजतंय का? मेल मध्ये काय प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम कोणामध्ये? फिमेल मध्ये. तर इथं मेल नॉर्मल क्वायटस करून काय टाकू शकतो याच्यामध्ये सांगा? असे स्पर्म. तर स्पर्म स्पर्म येणार आहे तिथपर्यंत आणि यांचं फर्टिलायझेशन होणार आहे. राईट ना. ही जी फिमेल नॉर्मल होती हिचं तरी बेसिकली कोणाला इथे सांगा? होम. तर इथे बेसिकली ऍज इट इज येताना बघायला भेटणार आहे फॅलोपियन ट्यूब मध्ये. आणि या दोघांचं इथं काय असणार आहे? फ्युजन होताना बघायला भेटणार आहे. इथं पण यांचं काय झालं? फ्युजन झालेलं. राईट ना. इथं पण यांचं फ्युजन आहे. फ्युजन सांगा इनसाइड द बॉडी का आउटसाइड द बॉडी? इन विवो और इन विट्रो? क्लिअर झाला टॉपिक? इन विवोच्या अंडर आपण तीन टॉपिक बघतोय, कोणते? AI, IUI और GIFT. अरे सॉरी. आणि ते जर का आपण इन विट्रोच्या अंडर बैठे तर काय असणार आहे? येस ना. पहिली काय असणार आहे? ZIFT. और काय असणार आहे? IUT. और काय असणार आहे? ICSI. इन डाऊट. समजलं याच्यामध्ये? क्लिअर होतंय ना? तर या केसेसमध्ये आपण डिस्कस करून घेऊ शकतो. पण या सगळ्या केसेसमध्ये सांगा की वाईफ जी असणार आहे ती वाईफ आपण रेग्युलरली युज करतोय.
म्हणजे तिच्यामध्ये आतापर्यंत प्रॉब्लेम कसा होता, एकतर फॉर्मेशन होत नव्हतं किंवा फर्टिलायझेशन होत नव्हतं. बट इन केस जर काय फिमेल मध्ये काय होतं माहिती का, ओव्ह्युलेशन होतंय, फर्टिलायझेशन होतंय, बट प्रेग्नन्सी मेंटेन राहत नाहीये. 2 महिने झालं मिसकॅरेज, 3 महिने झालं मिसकॅरेज, 1 महिना झाला मिसकॅरेज, म्हणजे तिची प्रेग्नन्सी मेंटेन राहते का? इम्प्लांटेशन सक्सेसफुल होतंय का? म्हणजे त्या फिमेल मध्ये प्रेग्नन्सी मेंटेन राहत नाही. तर आता या केसमध्ये आपण काय करतो बघा, सिंपल साधे केस. हा राईट राईट, काय असणार आहे? सरोगसी, राईट ना. सरोगसी बेसिकली काय असणार आहे? मेनली मेन्शन करतो, सरोगसी आपण करतो. काय करणार आहे इथे समजा, हजबंड असणार आहे, वाईफ असणार आहे, बरोबर आहे. तर हजबंड वाईफ मध्ये काय केलं माहिती का, नॅचरल आपण कॉयटस करणार. काय केलं जाणार आहे? नॅचरल कॉयटस केला जाणार आहे. आता नॅचरल कॉयटस केल्यानंतर मला सांगा, फर्टिलायझेशन झालं ते इन विट्रो झालं का इन विवो झालं रे? इन विवो येताना बघायला भेटणार आहे, अरे सर नो. आता यानंतर ना या फिमेलच्या बॉडीमध्ये काय फॉर्म झालाय? झायगोट. काय बनला फर्दर? एम्ब्रियो, राईट ना. किती सेलचा असणार आहे? 8 सेलचा. और काय असणार सांगा? 16 सेलचा असणार आहे. तर मला सांगा, हा 8 सेलचा बेसिकली सेलचा स्ट्रक्चर असणार आहे, ते ना हजबंड मध्ये, सॉरी, ना वाईफ मध्ये कोणामध्ये पास करायचंय? इथे कोण असतं? सरोगेट मदर. सरोगेट काय असणार आहे? मदर. तिच्यामध्ये बेसिकली आपण काय करतो की पास करतो. मग इथून जे 8 सेलचं स्ट्रक्चर टाकलं, तर सांगा मी कोणती प्रोसिजर परफॉर्म केली? हा मग इथे काय म्हणली, प्रोसिजरचं नाव काय असणार आहे? ZIFT, राईट ना. आणि हे जर टाकलं तर बरोबर ना, क्लिअर होते. आता मला सांगा, हे फर्टिलायझेशन झालं ते वाईफ मध्ये कसं झालंय, इन विवो और इन विट्रो? पण मला सांगा, सरोगस मदर मध्ये कन्सर्न होतंय, समजतंय काय चाललेला आहे तो खेळ, ह्याला म्हणतो सरोगसी. हो. अरे मी काय म्हणतोय, तिच्यामध्ये थोडी ना फर्टिलायझेशन झालंय. फर्टिलायझेशन तर वाईफ मध्ये झालेलं आहे, आणि तिथं सरोगसी राहिली ना. तिच्यामध्ये आपण जस्ट ट्रान्सफर केलाय, झायगोट तिच्यामध्ये ट्रान्सफर केलाय, म्हणजे फर्टिलायझेशन झालं होतं तिच्या बॉडीमध्ये झालं नव्हतं, ते कुठे झालं होतं? हा इकडे या मदरच्या बॉडीमध्ये झालं होतं. मदरच्या कन्सर्न मध्ये इन विवो झालं, बट सरोगसीच्या कन्सर्न मध्ये, राईट ना. हा कॉल आहे भाई. त्यांना टॉपिक काय असणार आहे? आता मला सांगा, तिथं पर्टिक्युलरली जी सरोगसी मदर असणार त्याच्यामध्ये इन विवो होऊ शकतं का? का बरं? करायचं असेल तर होऊ शकतं ना. अरे करायचं असेल तर होऊ शकतं. हे बघा, ए तुम्ही चुकीचा काय विचार करू नका भाई साहब. अरे मी काय म्हणतोय, हजबंड आहे, त्याचं गॅमेट घेतलं, वाईफ आहे, तिचं गॅमेट घेतलं, आणि दोघांनी गॅमेट बेसिकली काय करा, सरोगसी मदरच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करा. होऊ शकतं ना इन विवो फर्टिलायझेशन. डोक्यातच बेसिकली खुळ आहे काय? हा 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 फर्टिलायझेशन आपण बाहेर करू शकतो ना. हे बघ, फर्टिलायझेशन बाहेर पण करू शकतो आपण, किंवा ते गॅमेट आहे ना त्यांच्या सर्व्हिसेसच्या मदरच्या बॉडीच्या आत पण टाकू शकतो. काय प्रॉब्लेम नाही. बघा, इथं ऑप्शन्स आहेत. आता ऑप्शन मध्ये मला काय म्हणायचं माहितीये का, की जर का पर्टिक्युलरली फिमेलच्या बॉडीमध्ये फर्टिलायझेशन होत नसेल तर इन विट्रो करा, किंवा फर्टिलायझेशन होत असेल तर इन विवो करा. काय प्रॉब्लेम नाही, राईट ना. म्हणजे बघा, जितका जास्त प्रॉब्लेम तितका जास्त खर्च, कळतंय का? जितका जास्त प्रॉब्लेम तितका जास्त खर्च. समजा तिच्यामध्ये ओव्युलेशनच होत नाही, तिच्यामध्ये फर्टिलायझेशनच होत नाही, तिच्यामध्ये इम्प्लांटेशनच होत नाही, तर काय काय माझी यातली बायको? कळतंय का? समजतंय का? बट लेकरू तर पाहिजे, लेकरू तर पाहिजे, राईट ना. जाऊ देत, आईकडनं काय भेटणं झालंय, पण बाप्पाकडनं तरी 50% तरी गॅमेट घेऊ शकतो, 50% कॅरेक्टर घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये असे डोनर घेऊन आपण सर्गस मदर मध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. सो आज या सगळ्या टेक्निक अवेलेबल आहेत. 1965 पासून अमेरिकेमध्ये फर्स्ट टाइम बेसिकली सरोगसीची कन्सेप्ट आली होती, राईट ना. त्या आज बेसिकली इंडियामध्ये काय करतात की फॉलो करताना बघायला भेटणार. झाले कोणाचे, कोणाच्या घरी असं काय झाले का IVF फॉलो कोण आहे का? हा, IVF वालं, ICSI वालं, AI वालं, IUT वालं. हा सर, आम्ही सगळे नाही काय इन विवो वाले आहेत, राईट ना. हा ना, इन विवो वाले नॉर्मल सगळं झालं. बस येऊ ना पा, तुमच्यामध्ये पण नॉर्मल होई भगवंताजवळ प्रार्थना, राईट ना. अरे काय, तुम्हाला काय खोटं वाटतं का रे?
चुकीची प्रेयर्स नाही, लय चांगली प्रेयर्स करतोय त्यांना घ्या. तुम्हाला समजून झाले. हे जर करत बसला का नाही, सगळा पैसा सगळी तुमची सेव्हिंग सगळी ना खाली होऊन जाईल, तरी बेसिकली ते होताना नाकी नऊ येतील माहितीये का. बट त्याच्यामध्ये एक मस्त मजा काय माहितीये का, आपल्याला जे पाहिजे ते भेटेल. काळं पाहिजे, गोरं पाहिजे, उंच पाहिजे, बुटकं पाहिजे, करली हेअर्स वाला पाहिजे, स्ट्रेट हेअर वाला पाहिजे. राईट ना. जसं पाहिजे का नाही तसं भेटेल. साऊथ इंडियन पाहिजे, नॉर्थ इंडियन पाहिजे. राईट ना. आफ्रिकन पाहिजे, चायनीज पाहिजे, कोरियन पाहिजे. राईट ना. इंडोनेशियन पाहिजे. हा, जसं पाहिजे का नाही तसं भेटून जाईल. इम्पोर्टेड नाही, इम्पोर्टेड नाही रे. इम्पोर्टेड वेगळं बनतंय रे, प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यामध्ये. समजतंय का. तर अशा केसमध्ये आपण अशा पद्धतीनं लेकरं करू शकतो. म्हणजे हजबंड वाईफ करू शकतात, आपल्याचा काय संबंध आहे राव. कळतंय ना. कसं मस्त आहे ना. मग कसं नॅचरल का आर्टिफिशियल. हा, ये होय ना बात. त्यामुळे एकदम खाऊन पिऊन तंदुरुस्त राहायला पाहिजे. ठीक आहे ना. समजतंय का. तर प्रोसेस मध्ये काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. नॅचरल प्रोसेस वन ऑफ द बेस्ट प्रोसेस. तर अदरवाईज मग असलं काहीतरी कुटाणा करावं लागतात मग. कळतंय का. असलं खतरनाक कुठं नाही ते, इकडचं उचला तिकडे टाका, तिकडचं उचला तिकडे टाकून द्या. बघता येईल. बर ह्याच्यामध्ये मेनली इश्यू काय माहितीये का, की सरोगसी मदर मध्ये जर का आपण काय केलं माहितीये का, की इन विवो प्रोसेस जर करायचा असेल तर इट्स व्हेरी व्हेरी चॅलेंजेबल केस. होईल पण होईल सांगू शकत नाही. पण तुम्हाला जर कळलं की बाबा माझा झायगोट इथं बनलेला आहे, टेन्शनच नाही ना. काय करा, की पर्टिक्युलर झायगोट डायरेक्टली ट्रान्सफर करा, त्याची पॉसिबिलिटी जास्त आहे कशाची, सर्व्हाइव्ह होण्याची. बट फर्टिलायझेशन इनसाइड द बॉडी होण्याचे खूप खूप रेअर चान्सेस आहेत. ते आपण सांगू शकत नाही. पण या केसमध्ये जनरली काय केलं जातं माहितीये का, जी कोणी फिमेल असणार आहे त्याच्यामध्ये जर ओव्युलेशन प्रॉपर जर होत नसेल ना, तर तिला एक्स्ट्रा एफएसएच दिला जातो. अगं बाई एफएसएच. अरे अरे समजून घ्या. काय केलं जाणार आहे त्याच्यामध्ये, ओव्युलेशन होत नाही ना प्रॉपर. तर एफएसएच जर दिला तर मला सांगा, नॉर्मल केसमध्ये एक राफेल फॉलिकल डेव्हलप होतोय. आता किती फॉलिकल होणार, दोन तीन चार. चार फॉलिकल डेव्हलप होणार. मग आता मला सांगा, चार फॉलिकल का जर का डेव्हलपमेंट झाली, तर चार चार बेसिकली काय असणार, एक रिलीज होताना बघायला सेकंडरी ओसाइड मधून. तर ते चार बेसिकली कलेक्ट करायचे आणि बाहेर काढायचे बॉडी. आणि त्यांना बेसिकली बाहेरच काय करायचं, फर्टिलाइज करायचं. आतातले गॅरंटी खूप कमी असते की सगळेचे सगळे फर्टिलाइज होतील म्हणून. राईट ना. म्हणून इथं आपण एक्स्ट्रा अमाऊंट मध्ये काय करतोय, एफएसएच एलएच देताना बघायला भेटणार आहे ओव्युलेशन इव्हन. हे बघा, एलएच दिला, थोडा काय रिलीज झाला, जास्त काय रिलीज झाला, त्यांचं फंक्शन काय असणार आहे, जस्ट रप्चर करायचं, ओव्युलेशन करायचं आहे. पण मला सांगा, जर का मी एफएसएच जास्त दिला तर फॉलिकल एक डेव्हलप होणार आहे का मल्टिपल होणार आहे. ऑब्विसली. त्यामुळे एफएसएच आपण इथे देतो, मल्टिपल फॉलिकल आपण डेव्हलप करतो. आणि त्यानंतर समजा चार फॉलिकल जर का डेव्हलप झाले, चार ओव्युलेशन मधून सेकंडरी उसाट जर बाहेर आली, तर स्पर्मची काही कमी आहे का. अनलिमिटेड. होऊन जाऊ द्या, कुठली पण प्रोसेस आहे, इन विवो असू द्यात, इन विट्रो असू द्यात. नंबर ऑफ स्पर्मचा नंबर कसा असणार, एकदम जबरदस्त बघायला भेटणार आहे. मग या केसमध्ये काय केलं जाणार आहे, की आर्टिफिशियली इनसाइड द टेस्ट ट्यूब और इनसाइड द काय असणार आहे, एखाद्या प्लेटमध्ये आपण मेन्शन करू शकतो, अंडर ते काय असणार आहे, एस लॅबोरेटरी कंडिशन मध्ये. मग त्यांना फर्टिलाइज केलं जातं. तर फर्टिलायझेशन होत असताना जर का समजा दोन एक जर का डिस्ट्रॉय जर झाले, फर्टिलायझेशन झालंच नाही, तर सांगा त्याच्यामध्ये दोन एक बाकी उरलेत. बट जर का नॉर्मल केसमध्ये त्या फिमेलनं फक्त एकच एक जर का रिलीज केला असेल आणि तो जर का फर्टिलाइज झाला नाही, तर फर्दर त्या फिमेलला एक रिलीज करण्यासाठी किती वेळ वाट बघावं लागणार आहे, एक महिना. परत ती प्रोसिजर करायची. त्यापेक्षा आलेले जी कोणी असणार आहे आयव्हीएफ करायचं ना, ठीक आहे, नो इश्यू, या इकडे म्हणायचं. इंजेक्शन द्यायचं कुठलं, एफएसएच. राईट ना. समजतं का, एफएसएच देऊन टाकायचं एकदम, टेन्शनच नाही. त्याच्यामुळे काय होईल की मल्टिपल होऊ शकतात. आता याच्यामध्ये काय होतं माहितीये का, इव्हन दोन बेसिकली जर का झायगोट इथं बनले तर सगळे झायगोट सर्व्हाइव्ह होतात असं त्याला पण बघा. एक झायगोट कधी कधी असं मरतानाच बघायला मिळतं. मग त्यातला जो एक झायगोट काय करायचं, की बेसिकली ट्रान्सफर करायचं. आणि त्याच्यामध्ये मग खूप साऱ्या काय असणार आहे की चॅलेंजेस येताना बघायला भेटणार आहेत. तो झायगोट जो आउटसाइडला बनलाय तो इनसाइडला परत अँटीजन सारखा बिहेव नको करायला. जर झाला तर आपलीच अँटीबॉडी त्याला मारून टाकतील परत. एवढा मेहनतीने बनवलेला झायगोट, त्याचा एम्ब्रिओ बनवलाय, तो बेसिकली बोंबला जाईल, मग मरून जाईल. तुम्हाला खूप सारे केअर करावं लागतं ते बघायला, खूप साऱ्या केअर कराव्या लागतात. आयव्हीएफ जितकं दिसतं तितकं इझी नाही. आयव्हीएफ मधून जो झालाय का नाही तो तर लयच खतरनाक, बेसिकली खतरनाक आहे पर्सन, समजून घ्या. राईट ना. खूप रेअर रेअर असे केसेस होताना पाहिलं, लाखो रुपये त्याच्यामध्ये घडले जातात. आणि त्याची व्हॅल्यू आपण ठेवायला पाहिजे. थँक्स टू नॅचरली सगळं आपण झालेलं आहे. तर विषय झाला असता फक्त मग. राईट ना. नॅचरल प्रोसेस किती इझी आहे बघा ना, किती इझी आहे. आर्टिफिशियल प्रोसेस धागडधिंगा सगळा करावा लागतोय.
राईट ना. त्यामुळे कृपया करून स्वतःची बेसिकली जे असणार आहे ना, हा हा, ठीक, नो प्रॉब्लेम, होऊन जातील, होऊन जातील. थोडं सांभाळून राहा बस, बाकी काय. राईट ना. स्पर्मची क्वालिटी मेंटेन करून ठेवलं पाहिजे. एकची क्वालिटी मेंटेन करून ठेवलं पाहिजे. फिमेल मध्ये स्पेशली तुम्ही जे हार्मोन बेसिकली इम्बॅलन्स होत असतो का नाही, त्याला जास्त पण पॅम्परिंग नाही करायचं हा. आता सांगायला लागलोय, हार्मोनला जस का लेस उड्या मारू दिल्या का नाही, त्या हार्मोन एवढ्या खतरनाक उड्या मारल्या का नाही, इम्बॅलन्स झाला की मग ते ओव्युलेशन वरती बेसिकली प्रॉब्लेम क्रिएट करते. मेल मध्ये पण बेसिकली, राईट ना, जे काही स्पर्मची क्वालिटी तिला मेंटेन करून ठेवायला पाहिजे. राईट ना. दोघांनी बेसिकली एक प्रोसिजर सेलिबेसी फॉलो करायला पाहिजे. सेलिबेसी मीन्स व्हॉट, ब्रह्मचार्याचं पालन करायला पाहिजे. राईट ना. ते जर का जर नाही ना झालं आणि प्युरिटी मेंटेन जर नाही ना राहिली, तर समजून घ्या बॅड क्वालिटीचा एक आणि बॅड क्वालिटीचा काय असणार आहे, स्पर्म रिलीज होणार आहे, तिचे फर्टिलायझेशनसाठी इश्यू क्रिएट होणार आहे. आज ते इश्यू चालू आहे, आज इश्यू ते चालू आहे. समजून घ्या, ज्यावेळी तुम्ही पर्टिक्युलरली 5 वर्षानंतर किंवा 2-3 वर्षानंतर जर का प्लॅन करायला गेला, 2-3, एवढं लवकर ठीक आहे ना, 5 वर्षानंतर जर तुम्ही प्लॅन करायला गेला का नाही, तर समजून घ्या कितीतरी डिफिकल्टी होणार आहे ना. तरी तुम्हाला ऐकलं तर तुमच्यासाठी ते नॅचरल प्रोसेस मध्ये होऊन जाईल, नाही ऐकलं तर मग घ्या आर्टिफिशियल खेळत बसा आहे ना. मेरे को कुछ प्रॉब्लेम नाही, मेरा काम है एज्युकेशन, एज्युकेट करना. तुम्ही जर का समजून घेतलं तर ठीक, नाही ऐकून घेतलं तर मग काय. त्यामुळं 20-21 मध्ये इमिजिएटली वाजवायचं आणि प्लॅन करून मोकळं व्हायचं. हा का, वाट बघत बसायची नाही 25, 26 आणि 30 ग्रॅज्युएशन होईपर्यंत. हा, नाहीतर मग हे बोंबललं म्हणून समजून घ्या. हा, काय म्हणते ती, 22 मध्ये करायचं ना, बस ना, बरोबर आहे वेदिका. सांगायला लागलंय उरकून घ्यायचं पटापट, अरे टेन्शन नाही घ्यायचं. काय बघते तू, थोडा पैसा पण चांगला कमवा, नाहीतर बेसिकली अवघड होऊन जाईल बरं का. कारण की आता जे पोरं लेकरं होते ते, त्यांच्या सिनियर केची ज्युनियर केची मध्ये एका वर्षाचे लाखोन किती रुपये फी वगैरे भरावं लागत आहेत. तर असं व्हायचं परत आणि, है ना, कायच राहायचं नाही. जमीन आहे ना तुमची, मग टेन्शन नाही. तुम्ही चांगलं शिका, नाही का, म्हणजे लेकरांना शिकवायला होऊन जाईल. आता आम्हालाच काही येणं झालंय, राईट ना, मॅथ्स येणं झालंय, फिजिक्स केमिस्ट्री येणं झालंय, लेकरं मोठी झाली तर क्वेश्चन विचारले तर काय होणार, मग अवघड होऊन जाईल ना. हा, तुमच्याकडे पाठवतो सर, नाही का, बघितलं का, सर तुमच्याकडे पाठवतो, राईट ना, शिकवा त्याला पण. आम्ही तर काही शिकलो नाही व्यवस्थित, आमची लेकरं तरी शिकवा, ती जरी मोठे होतील तुमच्याकडनं. हा का, त्याला तर मी काय करणार माहिती का, आलं का नाही 5व्या वर्षापासूनच म्हणणार आहे, 10 वर्ष झाली की लगीन करतो म्हणणार त्याला मी. विषय संपला, त्याला तर म्हणणार आहे बाबा लगीन, त्यानं बोंबललं पाहिजे. टिंचांग टिंचांग, समजते का, बाबा लगीन टिंचांग टिंचांग बोंबलतच बसलं पाहिजे ते. हा का, ठीक आहे. अशा तऱ्हेनं ऑफिशियली आपला चॅप्टर संपलेला आहे. काय राहिले का सांगा त्याच्यामध्ये आता. हा हा, फायनली, बास बास बास, फायनली आता हे जे काही एज्युकेशन दिलेलं आहे ते परत मला बोलायची गरज भासणार नाही. कारण की ह्युमन डिसीज एकदा चालू झाला, मग काय मेल आणि फिमेल काय सगळ्यांसाठी कॉमन डिसीजेस, टायफॉइड, मलेरिया, राईट ना, हे शिकायचं आपल्याला आता फर्दर, राईट ना. सो याच्यामध्ये वेगळं काय परत शिकायला भेटणार नाही. बट 2 चॅप्टर खूप नॉलेज तुम्हाला देऊन गेलेले आहेत. खूप एन्जॉय तुम्ही हे 2 चॅप्टर केलेत, मला चांगलं माहिती आहे. फुल एन्जॉय केले चॅप्टर, नाही का ऋषा, काय म्हणायचं आहे. हा का कमी एन्जॉय केला. हा, जयवरण फुल एन्जॉय केलाय, नाही का. बघा अशी केस आहे. हा ना, असा विषय आहे त्यांचा. त्यांना म्हणायचं या क्लासमध्ये बसा, राईट ना, त्यांना पण जरा एज्युकेट करू. लगेच बेसिकली काय झालं की लगेच लगीन करून मोकळं म्हणायचं, राईट ना. एक लेक्चर त्यांच्यासाठी, नाही का. हा, लगीन कधी करायचं, लेकरं कधी करायची, असे बेसिकली लेक्चरचं नाव ठेवूया. येऊ द्या सगळे, जे येतील ते येतील, सगळ्यांना सांगून मोकळूया, राईट ना. का लगीन लवकर करायचं, तर हे सगळं आपण एनसीडी ओपन करून ठेवू. हा, सायंटिफिक रिझन, लगेच कन्व्हिन्स व्हायला पाहिजे, राईट ना. सर प्रोसिजरने काय करा की बाळून जरा समजून घ्या. किती टाइम राहिला आपल्याकडे. बर, न्यू इयरचं काय न्यू रिझोल्युशन काय घेतलेत का नाहीत. हा, सर झोपा काढायच्या, सर अभ्यास नाही करायचा, सर नुसार टाइमपास, ए रे माझ्या मागल्या जे आहे त्याचं करत राहायचं, राईट ना. अरे कार्टून अभ्यास करायला चालू करा धने. काय काय घेतलंयस का नाहीस रिझोल्युशन, काय घेतलंयस. हा, भेटत तिला नुसते बुक्क्या मारायच्या आणि शिवाय द्यायच्यात, नाही का. शिवाय देत ना, काय म्हणते वैल का. त्या दिवशी तुझ्या रुममेट्सला मी विचारलं होतं, त्याला तुझ्या समोर नाही म्हणत्या, राईट ना, उद्या परत रूम मध्ये जाऊन तिला मारशील.
हा, तुझ्या रूममेटला विचारलं. हा, अरे तुला माहित आहे. मग कशाला शिवाय द्यायचे म्हणतो तुम्ही. हा ना, बघितलं का कसं आहे. ठीक आहे. सो रेझोल्युशन जे असणार आहे ते घ्या चांगले मस्तपैकी, आणि जरा प्लॅन करा त्याच्यावरती, वर्कआउट करा. नाहीतर सगळं पाण्यात निघून जाईल. नवीन वर्ष आलं आणि गेलं. 2025 गेलं कळलं. 2026 पण गेलेलं काढायचं नाही हा? असंच निघून जाईल. ओके. अभ्यास करा, कराट्यानो अभ्यास करा. हम्म. बघता बघता तर नेक्स्ट इयर 18चं होऊन जाईल. 17चं. 18 ना बघा. किती खुशी. यस सर. एनसीटी ने सांगितलंय 18 वर्ष. गर्ल साठी 18 वर्ष. तुम्हाला अजून टाइम आहे. राईट ना, तुम्हाला अजून 3 वर्ष वाट बघावं लागणार आहे. कळतंय का. उद्यापासून ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस चालू. हो. उद्या फ्रायडे. हा. सॅटर्डेला थोडं नाही नाही. मंडेचा मुहूर्त काढला का, नाही तर सिलेबस असे 2-2, 3-3 दिवस गायब करत 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 आपल्याला म्हणजे खूप मोठा डिफरन्स पडत चालला त्याच्यामध्ये. डिस्टन्स पडतोय मग त्याच्यामध्ये. हा. काय म्हणतंय. बाहेर सिलेबस मग व्हायचं नाही आपला. 1 तारीख आली का नाही सांगा. फेब्रुवारी पर्यंत मला सरांनी सांगितलं संपवायला तुम्हाला सिलेबस. फेब्रुवारी पुढल्या महिन्यात संपवायचा सगळा सिलेबस. हो, फेब्रुवारी पर्यंत होऊन जाईल. फेब्रुवारी मार्चच्या पहिल्या वीक पर्यंत मॅक्स टू मॅक्स. गेलं तर सुट्ट्या जर का जास्त घेतल्या. बर. मी ऐकायला भेटलं तुम्हाला उन्हाळी सुट्टी भेटणार आहे म्हणून. किती दिवस. काय म्हणताय. हा. वरती मॅडम सांगून गेले कोणत्या महिन्यात. 1 मार्च ते 10 मार्च. मग आता मला काय म्हणायचंय बघा. त्याच्या अगोदर आपला सिलेबस झाला पाहिजे का नाही. मग, हा. नाही. एक संपून टाकूया. कारण की मार्च मध्ये त्यावेळी काय होईल माहितीये का, पहिली बॅच येऊन जाईल मग. मार्च मध्ये पहिली बॅच जर आलो. येणार आहे का. अरे मी काय म्हणतोय माहितीये का, की जर का पहिल्या मार्चला जर आले नाही ना, तर मार्च एंड पर्यंत पहिली बॅच जर आली तर विषय होऊन जाईल. कळतंय. म्हणून बघा, लवकरात लवकर सिलेबस कम्प्लीट करू ते बेस्ट आहे. बरं. हे सगळं जर का होत नसेल, IVF वगैरे सक्सेसफुल होत नसेल, तर पॅरेंट्स काय अडॅप्ट करणं बेसिकली अल्टिमेटली आहे ना ऑप्शन. त्याच बदलले बाकी काय नाही. कळतंय ना. संपला. हो. आज ना काय सांगू शकत नाही बाबा. आज फर्स्ट डे असल्यामुळं कसं काही तिथं टेम्पलमध्ये सेवा पण असतील बघू. आज काय सांगू शकतो. उद्या थांबत. उद्या आपला टाइम असणार. कन्फर्म टाइम असणार. आज सांगू शकतो. ठीक आहे चलो. हरे कृष्णा.